वंदन करतो आणि वेळ झालेला आहे. सगळ्यांनी सांगितलं आम्ही कितीही वेळ बोलू शकतो, पण वेळेची मर्यादा आणि तुमच्या विद्यार्थ्यांमधली चाललेली चळवळ आणि हालचाल या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही मर्यादित आणि कमी वेळेतच मी माझं भाषण या ठिकाणी अध्यक्ष समारोपाचं मी पूर्ण करतो. विद्यार्थी आणि शिक्षक जेव्हा सगळे एकत्र एखाद्या कार्यक्रमाला हजर राहतात तर त्याचा एक विशिष्ट असा हेतू असतो आणि तो हेतू काय हे आपण स्वतः आधी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. ज्या महामानवांच्या जयंतीचं औचित्य आणि या महाविद्यालयाला झालेला 15 वर्षाचा कालावधी याचा एक मुहूर्त साधून आजच्या या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं. या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर परत एकदा मी त्यांची नावं घेणार नाही, पण मला आजच्या कार्यक्रमामध्ये मंचावर सौ विशाखा पाटील आणि समोर बसलेल्या अनेक मुली, म्हणजे मुलांची संख्या कमी आणि मुलींची संख्या जास्त आहे. याचं कारण काय तर महिला ह्या आपल्या कर्तव्याप्रती जास्त जागृत आहेत आणि त्यांच्या उपस्थितीची नोंद माझ्या बहिणीचा एक शेर आहे मराठीमध्ये की अभिमानाने सांगत असते बाई आहे, अभिमानाने सांगत असते बाई आहे, युग करत्या त्या शोभाची मी आई आहे. इतिहासाच्या पानापानावर मी अंकित, इतिहासाच्या पानापानावर मी अंकित, आशय भरल्या अभिव्यक्तीची शाई आहे आणि अंदाजा विण नकोस डिवचू स्वाभिमान तू, अंदाजा विण नकोस डिवचू स्वाभिमान तू, उठता पेटून अंगाराची खाई आहे आणि कळी खुडाया नकोस लावू जन्माआधी, कळी खुडाया नकोस लावू जन्माआधी, तुझ्या अंगणी दरवळणारी जाई आहे, अभिमानाने सांगत असते बाई आहे, युग करत्या त्या शिवबाची मी आई आहे. माझी जिजाऊच्या फोटोला आताच आम्ही अभिवादन केलं. तर महिलांमध्ये जी असलेली जागरूकता आहे त्या जागरूकतेला मी सलाम करतो, कारण की त्यांची संख्या इथे जास्त आहे आणि समाजकार्य महाविद्यालयाचे काही विद्यार्थी इथे उपस्थित आहेत आणि पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत. तर आमचा जो काळ होता इथे मंचावर बसलेले जे जेवढे लोक आहेत त्यावेळेस तुमच्या एवढी स्पर्धा नव्हती. आम्हाला 100 पैकी 35 मार्क जरी भेटले तरी आमचे वडील आमची पाठ थोपटायचे, पण तुम्हाला 100 पैकी 60 मिळाले तर 40 छड्या खाव्या लागतात घरी की 40 मार्क कमी का पडले. म्हणजे काय झालं की जागृती खूप झाली, स्पर्धा खूप वाढली, शिक्षणाचं प्रमाण वाढलं, ऍडमिशन घेणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आणि त्यामुळे प्रचंड अशी स्पर्धा वाढली. तर प्रचंड वाढलेल्या स्पर्धेमध्ये आपण टिकायचं कसं याच्यासाठी तुम्ही किती वेळ तुमच्या स्वतःसाठी देता आणि तुमच्या जीवनाचं तुम्ही नियोजन केलेलं आहे का, प्लॅनिंग, आणि त्याच्यानुसार तुमचा अभ्यास चालू आहे का, ह्या गोष्टी कोणीच बघत नाही. काय होतं, ऍडमिशन घेतो आपण, कॉलेजला येतो, आपलं लक्ष असते परीक्षेवर, परीक्षा 8 दिवसावर आल्यानंतर आपण मार्केटमध्ये जातो आणि इन्स्टंट कुठले तरी अपेक्षित प्रश्न उत्तर असलेले नोट्स आपण घेतो आणि मग ते पुस्तक आपण शहीद करतो किंवा शॉर्ट वाचून आपण परीक्षा देतो. पण प्रत्येक गोष्टीचं सखोल ज्ञान आपल्याला आहे का, आपण घेतलं आहे का. समाजकार्य महाविद्यालयामध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी काय केलं पाहिजे, फक्त आपला अभ्यास नाही तर जसं जसं काळ प्रगती करत आहे त्या प्रगतीसोबतच समाजासमोरच्या प्रश्नांचे स्वरूप बदलत चाललेलं आहे. मग त्या बदललेल्या स्वरूपाकडे आपलं लक्ष आहे का. आता नोकरी करणं, एका घरामध्ये नोकरी करणारे आई वडील आहेत, दोघेही बाहेर जातात आणि त्या घरामध्ये एकच मुलगा आहे, त्याला कोणाचीच कंपनी नाही. तर त्याची जी मानसिकता बदलत आहे त्याच्यामध्ये त्याचे जे प्रश्न निर्माण होत आहेत, अशा मुलांचे प्रश्न काय आहेत याच्यावर अभ्यास करण्याची आपली तयारी आहे का. समाजकार्य महाविद्यालयामध्ये आपण ऍडमिशन घेतलं, 2 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला, समाज कल्याण अधिकाऱ्याच्या जागा निघाल्या, आपण MPSCचा अभ्यास म्हणून अभ्यास केला, काही जणांचं सिलेक्शन होईल,
पण मग तो अभ्यासक्रम आपण कशासाठी घेतला? जसा आपला हक्क आहे, अभ्यास केल्यानंतर आपल्याला नोकरी लागली पाहिजे किंवा आपल्याला कुठेतरी आपल्याला स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, असा जसा आपला हक्क आहे तसंच हक्कासोबत एक कर्तव्य देखील त्या हक्कासोबत, हक्काच्या हातात कर्तव्याचा हात असतो असं म्हणतात. हक्क आणि कर्तव्य हातात हात घालून चालत असतं. तर आपले कर्तव्य काय आहे? जेव्हा आपण समाजकार्य महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घेतली, आपण आपल्या आई वडिलांशी कसं वागतो, आपण आपल्या घरी आपल्या भावाशी बहिणीशी कसं वागतो, आपण शेजारच्या मुलीशी कसं वागतो, ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव जेव्हा आपल्याला होईल तेव्हा खऱ्या अर्थानं आपण समाजकार्य महाविद्यालयाचा अभ्यासक्रम पूर्ण करीत आहोत आणि त्याचं समाधान तुम्हाला मिळेल. महिलांचे प्रश्न काय, बालकांचे प्रश्न काय, समाजकार्य म्हटलं की नाही त्याचा एवढा मोठा कॅनव्हास आहे की प्रश्नांचं स्वरूप वरच्यावर बदलत आहे. आता तुमच्याकडे असा रेडी प्रोग्राम पाहिजे. आता मी कुठल्याही महाविद्यालयाच्या जवळून जात असताना आणि विशेषतः मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये जेव्हा महाविद्यालयाच्या परिसरातून किंवा रस्त्याने असे बाजूने आम्ही जातो, मुलं मुली गप्पा मारत बसलेले असतात खेटून. मग का झालं असं? ठीक आहे ना, बोला, बसा, गप्पा मारा, पण आजकाल काय झालं की ते आधी भेट, मग गळा भेट आणि मग ब्रेकअप, ह्या ज्या गोष्टी निघाल्या म्हणजे आपल्यात आणि प्राण्यामध्ये काही फरकच राहिला नाही. आपल्यामध्ये आणि प्राण्यामध्ये काही, आपली संस्कृती असं सांगते की जर का आपण एकदा कोणाचा हात जर हातात धरला तर मरेपर्यंत सोडायचा नाही. पण आपण तसं वागत नाही. आणि समाजकार्य महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या प्रश्नावर सुद्धा जागरूकतेने बघितलं पाहिजे. आपल्याला जर कोणी दिसलं अशा प्रकारामध्ये तर त्याला आपण प्रतिबंधित केलं पाहिजे.